Hello students, welcome to the Prakashan Academy. My name is Smita and today we are learning for standard 4 unit number 5. चला तर सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचं आहे. युनिट नंबर 5 काय आहे तर बघा. Fuzzy busy caterpillar in the garden. Creep makes himself a crackles and soon falls fast asleep. बघा कॅटरपिलर म्हणजे काय आळी. ती काय करते क्रिक क्रिक म्हणजे काय आवाज करत आहे. Fuzzy busy caterpillar wake up by and find has wings of beautiful change to butterfly. ते सकाळी उठतं आणि ते एका सुंदर अशा फुलपाखरामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं. ठीक आहे. आता माया सेल्स बटर, माया सेल्स मिल्क, माया बाईज, माया सॉ, माया वॉट, फाउंड, मे, बॅग. ठीक आहे. हे जे वर्ड्स आहेत हे आपण जो माया हा जो लेसन शिकलो होतो कशामध्ये बघा इथे आहे का नाही, जो मागचा जो लेसन होता त्याबद्दलच ते होतं. ठीक आहे. आता अगेन अँग्री अराउंड हे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स जे आहेत ते नेक्स्ट यामध्ये आहेत का येस. आपण ही स्टोरी बघणार आहोत. ठीक आहे. स्टोरी काय आहे मल्हार वॉज अ फिशरमॅन म्हणजे काय मल्हार हा मासेमारी करणारा असतो म्हणजे कोण कोळी मासे पकडणारा असतो. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. बघा मल्हार हा जो त्याच्या बायको बरोबर राहत असतो तो रोज समुद्रात जातो आणि मासे पकडतो. One day a strange thing happened. एक दिवस वेगळीच अशी गोष्ट होती. He caught a big golden fish in his net. एक सोनेरी मासा तो पकडतो. Mallar took that fish out of the water and the fish began to speak. तो काय करतो तो मासा बाहेर पाण्यातून बाहेर काढतो आणि तो मासा घरी घेऊन जातो. ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो. आणि तो मासा बोलायला लागतो. तो काय म्हणतो हे मासेमारी करणारा किंवा कोळी मला तू सोड. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड. ही वॉज अ काइंड मॅन. ही लेट द फिश गो. तो काय करतो त्या माशाला जाऊ देतो. मल्हार वेंट होम एम्प्टी हँड. तो रिकाम्या हाती घरी जातो. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. तो त्याच्या बायकोला सांगतो पण त्याची बायको दयाळू नसते. फुलिश मॅन ती म्हणते मूर्ख माणसा. व्हाय डिड यू लेट द फिश गो. तू त्या माशाला का जाऊ दिलंस. गो बॅक टू द सी अँड कॉल द फिश. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. Ask the fish to grant you a wish. तो काय म्हणतो जा. ती काय म्हणते जा समुद्रावर परत आणि त्या माशाला आवाज दे आणि त्याला म्हण माझी विश पूर्ण कर. So Mallar went back to the sea and called the fish. Oh fish, grant my wish. माशा माझी विश पूर्ण कर. The fish popped out a head out the blue sea and said, What is your wish? मासा विचारतो तुझी विश काय आहे तुझी काय इच्छा आहे. आता तो म्हणतो आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन फॉर माय वाईफ. मला एक सुंदर असं मोठं घर दे ज्याला गार्डन असेल. गो बॅक होम युअर विश विल बी ग्रांटेड. मासा म्हणतो ठीक आहे तू घरी जा तुझी विश कंप्लीट झालेली असेल. मल्हार वेंट बॅक होम in a place of what? A little hut. He saw a big house with a garden. एका छोट्याशा झोपडीच्या ऐवजी तिथे खूप सुंदर असं घर गार्डन सोबत असतं. Some days passed. Mallar's wife said him, This house is not enough. I want to live in castle. आता हे घर छोटं पडत आहे. मला आता कॅस्टल मध्ये म्हणजे महलात राहायचं आहे. So Mallar went back to the sea and called the fish. मल्हार पुन्हा पाण्यात समुद्राच्या इथे जातो आणि माशाला बोलवतो. ओ फिश प्लीज ग्रँट माय विश. परत काय म्हणतो माशा माझी इच्छा पूर्ण कर. मासा बाहेर येतो आणि म्हणतो व्हॉट इज युअर विश. काय तुझी इच्छा आहे. माय वाईफ वॉन्ट टू बी अ क्वीन. तिला राणी बनायचं आहे. गो बॅक होम युअर विश इज ग्रांटेड. तो म्हणतो ठीक आहे जा घरी तुझी विश पूर्ण झालेली असेल. Mallar went back to home. In a place of a big house, he saw a castle. तिथे खूप मोठा असा राजवाडा असतो आणि
गार्डन पण असतं. व्हॉट अ ब्युटिफुल कॅस्टल सेड मल्हार. मल्हार म्हणतो काय सुंदर असं कॅस्टल आहे. आता इन द कॅस्टल हिज वाईफ सेट ऑन द थ्रोन ऑफ अ गोल्ड अँड डायमंड्स. शी वोर अ क्राउन. आर यू हॅपी नाऊ आस्क मल्हार. आता त्याची बायको सोनं आणि डायमंड म्हणजे हिरे घातलेले असतात आणि आता तू तिला विचारतो आता तरी तू खुश आहेस का. ती म्हणते वी शॅल सी. बघूया 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 म्हणते ती. ठीक आहे. सम डेज पास्ट. मल्हार वाईफ कॉल्ड हिम. दिस इज नॉट इनफ फॉर मी. नाव आय वॉन्ट टू बिकम गॉडेस. आता मला एवढंच नाही, मला आता देवी बनायचं आहे. गॉडेस म्हणजे देवी. व्हॉट आर यू आस्किंग फॉर. मल्हार म्हणतो तुला समजतंय का तू काय मागत आहेस. इट्स नॉट राईट सेड मल्हार. बट हिज वाईफ बिकम अँग्री. त्याची बायको चिडते. गो टू द फिश ऍट वन्स. पुन्हा त्या माशाकडे जा. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश प्लीज ग्रँट माय वन मोर विश. वेन द फिश केम द स्ट्रोम इन द सी. तिथे वादळ आलेलं असतं. व्हेरी क्रॉस. व्हॉट इट नाव. आता मासा पण वैतागतो. आता काय काय पाहिजे तुला. माय वाईफ वॉन्ट टू बिकम अ गॉडेस सेड मल्हार इन अ स्मॉल व्हॉइस. छोट्या आवाजात म्हणतो माझ्या बायकोला आता देवी बनायचं आहे. आता गो बॅक टू होम सेड द फिश वॉज लाईक थंडर अँड डोंट कम अगेन. आता जा आणि परत येऊ नकोस. थंडर म्हणजे रागात. मल्हार वेंट बॅक टू होम. इन द प्लेस ऑफ द बिग कॅस्टल ही सॉ अ लिटिल हट. परत इथे छोटीशी झोपडी होती. वाईफ अँड हिज लिटिल हट वन्स अगेन. परत त्या छोट्याशा झोपडीत राहायला लागतं. बघा यातून काय शिकलो आपण. कोणत्याही गोष्टीचा जास्त हेवा करायचा नाही. जेवढं आपल्याला मिळतं तेवढं आपल्यासाठी योग्य असतं. ठीक आहे. बघा नेक्स्ट आपण बघूया. सोनाली, नीता, हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स. कोण असतात हे. फ्रेंड्स असतात. समटाइम दे हॅव फाईट ॲट quarrels but they get over their quarrels and they because they know a magic of word. You can read Sonali letter to Nita. Can you find it. बघा आता सोनालीने नीताला लेटर लिहिलेलं आहे. बघा फर्स्ट लेटर काय आहे. सोनाली. कॅन यू रीड इट. सोनाली लेटर टू नीता. आता बघा बघा इथे सोनालीने लेटर लिहिलेला आहे नीताला. पहिलं लेटर काय आहे बघा इथे. डिअर नीता, व्हाय आर यू अँग्री विथ मी. प्लीज राईट अँड टेल मी. सोनालीने लेटर लिहिलं आहे नीताला म्हणून सोनालीचं नाव खाली नीताचं नाव वरती. डिअर हिमानी, प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन संडे. वी विल प्ले अँड हॅव अ फन. सोनालीने हिमानीला लेटर लिहिलेलं आहे. ठीक आहे. Sonali, you talk and play with Himani and all the time you don't play with me now. नीता. नीताने सोनालीला काय लेटर लिहिलं. तू नेहमी हिमानी बरोबरच खेळते, माझ्याशी खेळत नाहीस. ठीक आहे. आता नेक्स्ट. व्हॉट इज द अंडर द सी. बघा किती सुंदर असं चित्र आहे. हे जे समुद्राखाली काय आहे बघा. द सी इज व्हेरी डीप. देर आर मेनी प्लांट्स अँड एनिमल्स इन द सी. समुद्रामध्ये सुद्धा खूप सुंदर प्राणी असतात आणि प्लांट्स म्हणजे काय झाड. आता इतके सुंदर असतात की आपण त्याच्यावरून आपली नजर हटवू शकत नाही. दे आर मेनी डिफरंट शेप्स टाइप्स प्लांट्स आर सी इन द सी. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारची असतात. आता एव्हरी बिग सी इज कॉल्ड अन ओशन. मोठ्या समुद्राला ओशन असं म्हणतात म्हणजेच महासागर असं म्हणतात. इट वॉज व्हेरी डीप अँड डाऊन. ते खूप खोल आणि डीप असतं. आणि डार्क म्हणजे अंधार. बघा ओशन वॉटर आईसलँड प्लांट्स. हे ट्रक आहे ट्रंक. बरोबर. अशा प्रकारे हे चित्र दिलेलं आहे. नेक्स्ट काय आहे बघूया. Children of class 4B went to a big garden for a picnic. At the gate, they saw a big board. The name of a different part of the garden were written on the board. One below the another. What is long list? The children said.
बघा इथे गार्डनच्या इथे बोर्ड दिलेला आहे. जेम्स नर्सरी आहे, नील लेक आहे, मोंटी रिसॉर्ट, हिरा गार्डन, माणिक गार्डन, पाचूर गार्डन, पंचू गार्डन, एंट्रन्स. बरोबर, अशा प्रकारे आहे. आता हे काय आहे बघा, हे आहे गार्डनचा मॅप. हे आहे नील लेक, जेम्स नर्सरी, पुष्कर गार्डन, माणिक गार्डन, हिरा गार्डन, पाचू कॉर्नर, मोती रिसॉर्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. नेक्स्ट काय आहे बघा, मँगो ट्री आहे, नीम, जामुन, बनियान, पीपल, परत गुलमोहर, बकुल, जरूल, राणी, रेन ट्री. ओके, वन पिक्चर 3T. ठीक आहे, इट्स अ काय सेट टीचर. ठीक आहे, अनालिस्ट, पुट अँड अल्फाबेटिकल ऑर्डर. आता ही ऍक्टिव्हिटी आहे बघा. काय आहे, हॉट इवन अ डे, टू क्रॉस द वॉटर, आय एम द, फॉर अबाव, आय टच एज नॉट, अँड ट्रू से, नेदर स्विम नॉर मूव. ओके, माय फीट स्टे कोल्ड बट मूव मी जॉय कुड, आय एम जस्ट टू. ते काय आहे, आन्सर आपल्याला शोधायचं आहे. आता हे प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्टचा पार्ट आहे. ठीक आहे बघा. आता नेक्स्ट आहे ऍक्शन राईम. काय आहे ऍक्शन राईम, लाईक अ लीफ, अ फेदर इन द, हे युनिट 6 साठी आहे. लाईक अ बर्ड, अ फ्लावर गेटिंग सोक्ड इन द शॉवर, हे आहे युनिट 6 साठी, जे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच स्टुडंट्स.